नमस्कार. मी तेजस्विनी. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळी लवकर मी आज क्लिनिंगची कामं जी आहेत ती आवरायला घेतलेली आहेत, कारण की आज आहे माझा बर्थडे आणि सकाळी म्हटलं लवकर सगळी क्लिनिंग वगैरे जी आहे ती आपण करून घेऊयात. तर आता मला सोफ्यावरच्या बेडशीट वगैरे चेंज करायच्या होत्या, म्हणूनच मग मी गाद्या वगैरे सगळ्या सोफ्यावरच्या खाली घेतलेल्या होत्या. आणि जीविकासुद्धा येतना नुकतीच झोपेतून उठलेली होती आणि ती तिला येतना मी सांगत होते की तू किती पसारा केलेला आहे ते बघ म्हणून. तर ती सुद्धा बघत होती की तिने इथे काय काय सगळं जे आहे ते ठेवलेलं आहे. तसं तर आज तिचं स्कूल होतं, पण बड्डे होता त्यामुळे तिचं असं चाललेलं होतं की मला आज सुट्टी करायची आहे, कारण की आज बड्डेसाठी मग तिचे मामा मामी आजी आजोबा मामाची मुलं सगळी जी आहे ती येणार होती. आणि तिला मग असं होतं की सगळेजण येणार आहेत आणि मग मी स्कूलमध्ये राहिले तर माझं मन नाही लागणार, म्हणून म्हटलं चल आजच्या दिवस तुझी आपण सुट्टी करूयात. आता बड्डे जरी माझा असला तरी सुद्धा सगळी ही तयारी जी आहे ती शेवटी मलाच करावी लागणार आहे. त्यामुळे मग म्हटलं चला पटापट आपण आपली सगळी कामं जी आहेत ती आवरून घेऊयात. म्हणून आधी सोफ्यावरच्या बेडशीट वगैरे चेंज करून घेतल्या, सगळं झाडून वगैरे घेतलं आणि पुन्हा सगळं आहे तसं लावून घेतलं. आता जर सोफे वगैरे पुढे ओढून जर झाडायचं वगैरे म्हटलं ना तर त्याच्यामध्ये ना माझा खूप जास्त वेळ जाणार होता आणि एवढा वेळ माझ्याकडे काही नव्हता, कारण की अजून मला स्वयंपाक वगैरे सुद्धा बनवायचा होता. त्यामुळे मग सकाळी फक्त मी चपाती भाजी वगैरे बनवून ठेवलेली होती, कारण की आमचा सकाळचा नाश्ता हा सगळ्यांचा लवकर असतो. त्यामुळे मग म्हटलं दुपारी मला स्वयंपाक तर बनवायचाच आहे, पण म्हटलं चला तोपर्यंत आपल्या नाश्त्याची तयारी करून घेऊयात, कारण की सकाळी सगळेजण येत ना आमच्या इथे लवकर नाश्ता करतात. म्हणून आधी चपाती भाजी वगैरे बनवून घेतली आणि मग माझ्या क्लिनिंगच्या कामाला लागले. तसं तर जेवणामध्ये मग मला मटर पनीरची भाजी, त्यानंतरनं राईस वगैरे जे आहे ते सगळं असं बनवून ठेवायचं होतं, पण म्हटलं चला आधी आपण ही क्लिनिंग करून घेऊयात. सगळं एकदा झाडून वगैरे झालं ना निवांत आपल्याला सुद्धा काम करता येतं. आता घरातली सगळी क्लिनिंगची कामं आधी आवरून घेतली, झाडून वगैरे घेतलं, फरशासुद्धा पुसून वगैरे घेतल्या आणि मग बाहेरचं अंगण वगैरे सुद्धा स्वच्छ करून घेतलं. आता एवढं सगळं काही मला शूट करता आलेलं नव्हतं. जेवढं काही मी बड्डेच्या दिवशी शूट केलेलं होतं ना तेवढं सगळं मी या व्हिडिओमध्ये जे आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आता जाळ्या वगैरे सुद्धा थोड्याशा झालेल्या होत्या, म्हणून म्हटलं चला पटकन ते सुद्धा काढून घेऊयात, म्हणजे एकदा आपण सेलिब्रेशनला लागलो की मग इतर कामं जी आहेत ती सुद्धा आपली पटकन आवरून होतात. आणि मग असं सगळीकडे जाळ्या वगैरे दिसल्या तर मग ते चांगलं सुद्धा वाटत नाही, म्हणून म्हटलं चला जेवढं काही आपल्याला वरवरची क्लिनिंग दिसते ना तेवढी आपण करून घेऊयात, जेणेकरून जो हॉलचा लुक असतो ना तो सुद्धा छान दिसतो. थोडासा जरी बदल केला ना, नुसत्या बेडशीट वगैरे चेंज केल्या ना तरी सुद्धा येत ना हॉल खूप छान आणि असं सुंदर दिसायला लागतो. म्हणून म्हटलं आधी पटकन घरं वगैरे झाडून घेऊयात आणि मग नंतरनं म्हटलं आपली सगळी तयारी जी आहे ती आपल्याला करता येतील. आता मला मटर पनीरची भाजी वगैरे सुद्धा बनवायची होती, तर त्याच्यासाठी जे काही वाटण वगैरे लागतं ना ते सुद्धा मग मी काढून वगैरे ठेवलेलं होतं. आणि मग म्हटलं आता पहिल्यांदा नाश्ता वगैरे करूयात आणि मग म्हटलं स्वयंपाकाला लागूयात. तर नाश्ता वगैरे केल्यानंतर मग लगेचच मी भाजी वगैरे जी आहे ती सुद्धा बनवायला घेतलेली होती आणि तुमच्यासोबतच आज मी ती भाजीची जी काही रेसिपी आहे तर ती शेअर करणार आहे. तर आता इथे आहेत ना मी कढईमध्ये ना आधी पनीर जे आहे ना तर ते फ्राय करून घेतलेले होते तेलामध्ये आणि त्यानंतर मग त्याच कढईमध्ये ना मी तेल टाकलेलं आहे, थोडंसं जिरं जे आहे ते सुद्धा मी यामध्ये टाकलेलं आहे. आणि या ग्रेव्हीमध्ये ना आपण टोमॅटो कांदा लसूण आलं आणि हिरव्या मिरच्या असं आपल्याला ना तेलामध्ये ना थोडंसं फ्राय करून घ्यायचे आणि मग ते आपल्याला मिक्सरला त्याचं जे आहे ते वाटण काढून घ्यायचं आहे. आता त्याचं वाटण काढल्यानंतर ना मग आपल्याला हे तेलामध्ये टाकून व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. तर आता मला ना भाजी जास्त क्वांटिटीमध्ये बनवायची होती, म्हणून मग मी वाटण थोडंसं जास्त काढलेलं होतं ग्रेव्हीसाठी. आता मला जास्त लोकांसाठी बनवायचं होतं त्यामुळे मी जास्त वाटण वगैरे काढलेलं होतं. कमी प्रमाणात जर करायचं असेल तर आपण थोडंसं जे आहे ते घेऊ शकतो. तर कांदा टोमॅटो सगळं व्यवस्थित असं तेलामधून परतून मग ते मिक्सरला त्याची बारीक पेस्ट वगैरे करून घेतली आणि खरंच ही भाजी इतकी सुंदर आणि इतकी टेस्टी झालेली होती ना. तर आता हे जे वाटण आहे ना त्याला आपल्याला येत ना तेल सुटेपर्यंत येत ना असं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचं जे चव असते ना ती भाजीमध्ये छान अशा पद्धतीने उतरते. आता सगळं जे आहे ते तेलामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, तेल सुटेपर्यंत याला जे आहे ते हलवत राहायचं, जेणेकरून ते खाली लागणार नाही. आता मसाल्यांमध्ये आहेत ना मी चवीनुसार लाल तिखट, पनीर मसाला, पनीर टिक्का मसाला, त्यानंतर मॅगी मसाला, थोडीशी हळद असं सगळे मसाले जे आहेत ना ते एकत्र केलेले आहेत आणि ते आपल्याला या ग्रेव्हीमध्ये जे आहे ते ॲड करायचे आहेत आणि छान असं याला सुद्धा आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आपण याला जितक्या वेळ बारीक गॅसवरती ठेवू ना तितकी चांगली याची ग्रेव्ही जी आहे ना तर ती बनत जाते. आणि मग सगळं व्यवस्थित असं मसाले वगैरे मिक्स करून घेतले की मग यामध्ये ना आपल्याला जे वाटाणे असतात
असतात ना तर ते आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहेत. तर आता आधी पहिल्यांदा आहेत ना मी थोडंसं याला पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि सगळं व्यवस्थित असं मिक्स झालं ना, की त्याची चवसुद्धा बघा खूप जास्त छान लागते. आता अगदीच तुम्ही पटकन जर सगळं यामध्ये टाकलं ना, तर मग त्याची चव इतकी फारशी अशी काही चांगली लागत नाही. बारीक गॅसवरती तुम्ही त्याला जितक्या वेळ जास्त ठेवाल ना, तितकी त्याची चव अजून चांगली लागते. तर आता मी यामध्ये ना फ्रोझन मटार जे असतात ना, तर ते ॲड केलेले आहेत. तर एक पूर्ण पॅकेट जे असतं ना, तर ते मी यामध्ये टाकलेलं आहे. आता वाटाणा काही बाजारामध्ये सहजासहजी मिळत नाही. त्यामुळे म्हटलं चला असं रेडीमेड जे आहे ते आपण घेऊन येऊयात. आता पनीरसुद्धा आहेत ना, मी तेलामध्ये आधी फ्राय करून घेतलेलं होतं आणि त्यानंतर ते यामध्ये टाकलं. सगळं व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि जसं आपल्याला पाणी हवं असेल ना, तसं आपण यामध्ये ॲड करायचं. म्हणजे आता प्रत्येकाच्या ठिकाणी काही सैलसर भाजी लागतात, काही ठिकाणी थोड्याशा घट्ट वगैरे लागतात. तर त्याप्रमाणे आपण पाणी जे आहे ते यामध्ये ॲड करू शकतो. जसं आपल्याला हवं आहे तसं आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि मग याला पुन्हा एकदा मिक्स करून चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि मग बारीक गॅसवरती आपल्याला याला एक उकळी आली की पुन्हा गॅस जो आहे तो आपला बारीक करून ठेवायचा. बारीक गॅसवरती येत ना याला आपल्याला 10 ते 15 मिनिटं ठेवायचं आहे, जेणेकरून सगळी भाजी जी आहे ती छान अशी एकजीव होईल. आता नेहमी येत ना मी थोड्या प्रमाणामध्येच भाजी बनवत असते, पण यावेळेस येत ना मी पहिल्यांदाच अशी जास्त प्रमाणात भाजी जी आहे ती बनवलेली आहे. आणि आता याला येत ना एक उकळी आली की पुन्हा आपल्याला गॅस जो आहे तो बारीक करून ठेवायचा आणि 10-15 मिनिटांनंतर येत ना सगळी भाजी व्यवस्थित अशी एकजीव झाली ना, की ती दिसताना इतकी सुंदर वाटते ना, की आपल्याला असं वाटतं की कधी आपण आपलं जेवणाचं जे ताट आहे तर ते घेतोय. आता ताटाचा जो व्हिडिओ आहे ना, तो काही मला शूट करता आलेला नव्हता, कारण की नंतरनं खूप जास्त घाई गडबड झाली सेलिब्रेशन नंतरनं. त्याच्यामध्ये बाहेर पाऊससुद्धा खूप जोराचा येत होता. त्यामुळे सगळीच घाई आमची झाली. त्यामुळे जास्त काही मला शूट करता आलेलं नव्हतं. पण जेवढं काही मी शूट केलं तेवढं मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. आता 10 ते 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपल्या भाजीचा टेक्स्चरसुद्धा किती छान आलेला आहे आणि हे वाटाणे आहेत ना जास्त काही वेळ शिजण्यासाठी जात नाही, कारण की मला असं वाटतं की ते ऑलरेडीच आहेत ना असे पाण्यातून उकळून वगैरेच काढलेले असतील, कारण की ते फ्रोझन मटार असल्यामुळे आहेत ना आपण या भाजीमध्ये टाकलं ना की ते अगदी 2 ते 3 मिनिटात व्यवस्थित असे सॉफ्ट होऊन जातात आणि तुम्ही भाजीचा टेक्स्चरसुद्धा बघू शकता किती छान आलेला आहे. आणि भाजी तर इतकी जास्त छान झालेली होती ना, असं वाटत होतं की आपण ती बाहेरूनच ऑर्डर केलेली आहे की काय, म्हणून इतकी मस्त भाजी झालेली होती आणि सगळ्यांना ती प्रचंड आवडली. आता बारीक गॅसवरती आहेत ना म्हटलं हिला अजून 2 ते 3 मिनिटं आहेत ना म्हटलं व्यवस्थित असं ठेवूयात, त्यानंतर मग म्हटलं गॅस बंद करूयात. आणि भाजीचा टेक्स्चरसुद्धा खूप जास्त छान होता. तुम्ही सुद्धा येत ना ही रेसिपी येत ना एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे ती सुद्धा कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आमच्या तिथं सगळ्यांना येत ना ही भाजी खूप जास्त आवडली. आता मी येत ना स्वीटमध्ये येत ना आम्रखंड जो आहे तो आणलेला होता. त्यानंतर मला येत ना मटर पुलावसुद्धा बनवायचा होता, म्हणून म्हटलं आधी भाजीची सगळी तयारी जी आहे ती आधी आवरून घेऊयात, म्हणजे एकदा आपण सगळं आवरलं की मग म्हटलं आपल्याला सुद्धा रेडी व्हायला थोडासा टाईम मिळेल. तर इकडे येत ना मी लगेचच कुकरसुद्धा लावून घेतलेला होता. आता राईसची काही रेसिपी मी शूट नव्हती केलेली, त्यामुळे मग नेक्स्ट टाईम जेव्हा कधी बनवेल तेव्हा ती सुद्धा रेसिपी मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. आता म्हटलं चला तोपर्यंत गॅस वगैरे सगळ्या क्लीन करून घेऊयात. आता सगळ्या शेवटी तर मी गॅसचा ओटा क्लीन करणारच होते, पण कसं होतं ना भाजी वगैरे करायला घेतली की थोडेसे मसाले वगैरे इकडे तिकडं होतं किंवा थोडासा तेलकटपणा गॅसवरती राहतो आणि मग ते खूप जास्त असं चिटकून बसलं की ते पटकन क्लीन पण होत नाही. त्यामुळे म्हटलं चला पटकन सगळं गॅसचा ओटा जो आहे तो वरवर आपण असं थोडासा क्लीन करून घेऊयात. मग एकदम नंतर म्हटलं तो मला क्लीन करायचाच आहे, पण ते पाहताना मग खूप जास्त त्याच्यावरती असं मेसीपणा होऊन जातो. त्यामुळे म्हटलं चला आधी ते सगळं क्लीन करून घेऊयात आणि मग मम्मी आली की मग म्हटलं गरम गरम रोटी जी आहे ती आपल्याला गरम करता येईल. आणि कसं होतं ना मग सगळेजण आले ना आपण स्वयंपाकामध्ये गुंतलो की मग आपल्याला सुद्धा बोलायला टाईम भेटत नाही, आवरायला टाईम भेटत नाही. त्यामुळे माझं असं असतं की सगळे येण्याआधी माझं सगळं जे आहे ते आवरून झालं पाहिजे. भांडी वगैरे सुद्धा सगळी मी क्लीन लगेचच करून ठेवलेली होती आणि सगळं व्यवस्थित असं आवरून घेतलं. म्हटलं आल्यानंतर लगेच आपण चहा वगैरे घेतला की मग म्हटलं रेडी होता येईल, कारण की त्यांना सुद्धा लवकर जायचं होतं. त्यामुळे माझं असं होतं की सगळं माझं व्यवस्थित असं टाईममध्ये आवरलं पाहिजे. आता हे जे पराठे असतात ना तर ते मी बाहेरूनच जे आहे ते रात्री यांना आणायला सांगितलेले होते. आता याला येत ना फक्त आपल्याला येत ना गॅसवरती गरम करायचं असतं बटर लावून आणि मग गरम गरम भाजीसोबत आपल्याला ते त्यांना जेवणामध्ये जे आहे ते देता येतं. मग ते चपाती वगैरे म्हटलं बनवत बसण्यापेक्षा जास्तीच्या म्हटलं आपण हेच रेडीमेड जे आहे ते बाहेरून आणूयात, जेणेकरून टाईमसुद्धा वाचेल आणि थोडंसं वेगळं काही जे आहे ते सुद्धा जेवणामध्ये होईल. तसं तर नॉर्मली आपण पनीरची भाजी चपाती पुरी असं तर खातोच. म्हटलं यावेळेस आपण हे जे पराठे असतात ना तर ते आणूयात आणि हे पराठे सुद्धा आहेत ना खायला खूप जास्त छान लागतात आणि अगदी झटकीपट जे आहे ते आपल्याला ताटामध्ये सुद्धा ते वाढता येतं. तर अशा पद्धतीने ते सुद्धा आणून ठेवलेले होते. इकडे कुकरसुद्धा माझा आता जस्ट होतच आलेला होता आणि भाजी तर इतकी सुंदर दिसत होती, सगळ्यांना सुद्धा जास्त आवडलेली होती आणि सगळ्यांना आवडली म्हटल्यावरती तर माझा आनंद तर काही गगनात मावेना.
लावेन असंच होता, कारण की मी पहिल्यांदाच एवढ्या जास्त प्रमाणामध्ये भाजी बनवलेली होती आणि ती सुद्धा खूप जास्त छान झालेली होती. त्यानंतर मग सगळेजण आले, मग आम्ही बर्थडे सेलिब्रेशन जे आहे तर ते करून घेतलं. आता मी जास्त काही शूट केलेलं नव्हतं, जेवढं काही दादाने शूट केलेलं होतं तर तेच मी या व्हिडिओमध्ये त्या क्लिप्स ज्या आहेत तर त्या ॲड केलेल्या आहेत. आता मी रेडी झाले आणि मग लगेच म्हटलं आपण सेलिब्रेशन जे आहे ते करून घेऊयात. म्हणजे मग दुपारच्या जेवणाचा टायमिंग झालेला होता. मग म्हटलं सगळ्यांना जे आहे ते सुद्धा जेवण करता येईल. आता केक कट करताना आहेत ना, मुलांची एक मात्र घाई जास्त असते, ती म्हणजे की त्यांना सुद्धा केक जो आहे तो आधी खाऊन घ्यायचा आहे. त्यानंतर मग सेलिब्रेशन झालं, मग जेवण झालं, सगळं आवरलं वगैरे आणि मग मम्मी ते गेल्यानंतर मग थोड्या वेळ आराम केला. तोपर्यंत इकडे जीविकाने ना छान असं फुलांचं डेकोरेशनसुद्धा करून ठेवलेलं होतं रात्रीच्या सेलिब्रेशनसाठी. आता कोणाचाही घरामध्ये बर्थडे असला ना, जास्त एक्साइटमेंट जी आहे ना तर ती तिची असते, कारण की तिला आहेत ना खूप जास्त आवडतं असं डेकोरेशन करायला किंवा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सेलिब्रेट करायला तिला खूप जास्त आवडतं आणि तिची खूप जास्त तयारी असते. कुणाचाही बर्थडे असला ना तर सगळ्यात जास्त घरामध्ये आहेत ना तिचीच खूप घाई असते. डेकोरेशन करायची, गिफ्ट आणायचे, त्यानंतरनं सगळं जे आहे तर ते सजावट करायची, त्याच्यानंतरनं केक जो आहे तो सुद्धा आणला पाहिजे, असं सगळं तिचं जिथल्या तिथे असतं. आणि सगळी तिने तयारी जी आहे ना तर ती आधीच करून ठेवलेली होती दुपारी. आणि मग आता म्हटलं चला सगळं जे आहे ते दुपारची वेळ झालेली आहे, म्हटलं आधी घरं वगैरे झाडून घेऊयात. आणि त्यानंतरनं मग संध्याकाळचं सुद्धा आमचं सेलिब्रेशन जे आहे ते झालं. आणि बर्थडेला आहेत ना मला खूप जास्त छान आणि सगळ्यात महागडं माझं बर्थडे गिफ्ट जे आहे ते मला भेटलेलं आहे. आता ते काय आहे, ते कोणतं आहे किंवा कोणी मला ते दिले ते तुमच्यासोबत आहेत ना मी उद्याच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये जे आहे ते शेअर करेल. त्याच्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून माझे बर्थडे गिफ्ट जे आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल. तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.